नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मी वैशाली. तर बघा, नवीन दिवसाची सुरुवात 3:30ला. आता बघा, आजचा दिवस आहे मंगळवार आणि आज मी सकाळी उठले 3:15ला, फ्रेश झाले आणि त्यानंतर आले बघा आपल्या रूममध्ये अभ्यास करायला. आता छान सर्वात अगोदर पॉझिटिव्ह थिंकिंग करून घेणार. आणि मला कमेंटमध्ये कोणीतरी विचारले की ताई तू पॉझिटिव्ह थिंकिंग कशी करते, तर त्यांच्यासाठी मी आज पॉझिटिव्ह थिंकिंग दाखवत आहे. देवाला बघा मी अशी छान अशी पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणते. 5 मिनटे किंवा कमीत कमी 3-4 मिनटे तरी छान अशी शांत बसते आणि तेच मस्त वास्तविकता डोळ्यासमोर पाहते की मी छान अभ्यास करत आहे. दिवसभर माझा छान अभ्यास होत आहे आणि देव माझ्यासोबत नेहमी आहे, मला आनंदी ठेवत आहे. त्यासाठी मी देवाचे धन्यवाद मानत आहे. तर बघा मैत्रिणींनो, हे केल्यानं आपल्याला दिवसभर आपण पॉझिटिव्ह राहतो आणि दिवसभरी आपल्या मनात जर निगेटिव्ह विचार येत असतील तर आपल्याला सकाळी जर आपण अशी पॉझिटिव्ह अफर्मेशन केली तर आपल्याला एक वेगळी शक्ती तयार होते आपल्या मनामध्ये आणि त्याचा खूप फायदा होतो. मी अगोदर करत नव्हते पण आता करायला लागले. कमीत कमी 7-8 महिने झाले असतील मी अशी पॉझिटिव्ह अफर्मेशन करते आणि माझ्यात भरपूर चेंजेस झालेले आहेत. आणि बघा, मी फॅन लावायला विसरले होते म्हणून जाऊन फॅन लगेच चालू करून आले. तर बघा, थंबनेल पाहून तुम्ही इथे आलेच असाल की आज ताई आपल्याला गणिताचं काहीतरी सांगणार आहे. तर बरोबर आहे तुमचं. बघा, गणित हा आपल्यासाठी खरोखर 99% कठीण विषय आहे आणि माझ्यासाठी तर आहेच आहे. कारण माझं 10व्या वर्गापासूनच माझा गणिताचा संबंध तुटलेला आहे. कारण मी आहे आर्ट फॅकल्टीची आणि 11वीतही माझं आर्ट होतं. जरी मेरिटमध्ये होती 11वीत तरी काही फायदा नाही, कारण माझं होतं मराठी माध्यम. त्यामुळे गणिताचा माझा संबंध तुटलेला आहे. तर आता माझ्यासाठी गणित विषय ना डिग्रीला होता ना फक्त DEDला होता थोडा. तर तुम्हाला माहीतच आहे आपल्या DEDला गणित कसं असते. तर त्यामुळे आपल्या आर्टवाल्यांसाठी ना आपल्याला शॉर्ट मेथड माहीत नसतात गणिताच्या. आपला गणिताचा संबंध तुटलेला असतो त्यामुळे आपल्याला गणित फार कठीण जातं आणि मग तो आपल्या त्याच्या मनात भीती तयार होते आणि मग आपण फार घाबरून जातो. बापरे, गणित मला कसे मिळतील 30 मार्क. आणि मग तुम्हाला माहीत आहे समोरची कंडिशन काय, ती वास्तविकता आहे. तर आता मी त्याच्यावर एक उपाय शोधून काढलेला आहे माझ्या स्वतःसाठी आणि तो तुमच्यासोबत आता मी शेअर करणार आहे. जर मी जो मागच्या TETला पण मी अवलंब केला, CTETला पण केला, KVSला पण केला आणि टेटला पण करत आहे. तर मी काय करते मैत्रिणींनो, आपल्याला गणितात जर आपल्याला समोर जायचं आहे ना तर सर्व प्रश्न सोडवणे वेगवान पद्धतीने सोडवावे लागतील. तुम्ही म्हणाल ताई वेगवान पद्धतीने कसे सोडवणार, तर त्याच्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला आपलं बेसिक पक्क करावं लागणार आहे. तर बेसिक म्हणजे काय, कमीत कमी आपले पाढेपाठ असायला हवे 10पर्यंत. आणि जर आपले पाढेपाठ नसतील ना तर खरंच सांगते तुम्हाला 10पर्यंत ज्यांचे पाढेपाठ नाही ना त्यांनी सर्वात अगोदर पाढेपाठ करा. कारण पाढ्यामुळेच गणिताचं जग आहे मैत्रिणींनो. आणि बघा, आता आपल्याला जर आपलं गणित पक्क करायचं असेल ना तर आपल्या कुठल्या पद्धती आणि कुठलं काय नीट लक्ष द्या. आता म्हणजे कसं असतं की आपणाला जास्तीत जास्त शॉर्ट मेथड माहीत असायला हवेत. कारण पेपर जर वेळेत सोडवून व्हायला पाहिजे तर शॉर्ट मेथडनी सोडवावं लागेल, कारण आपण तिथे एवढ्या लॉंग पद्धतीचा वापर करू शकणार नाही. त्यानंतर मैत्रिणींनो, आता आपला जर बुद्धिमत्तेचा आणि गणिताचा पाया हा सगळा बेसिक ज्ञानावर अवलंबून आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यात अगोदर आपलं बेसिक पक्क करावं लागेल. म्हणून सांगते, पाढेपाठ करायचे एक सांगितलं मी. त्यानंतर आपले बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या क्रिया आपल्या काय म्हणतात त्याला तोंडपाठ. म्हणजे आपल्याला कुठंही भागाकार तर हे आपल्या शॉर्ट पद्धतीने यायलाच पाहिजे, गणितही शॉर्ट पद्धतीने यायलाच पाहिजे. आणि बघा, मी जाऊन बघितलं, मला वाटलं मुलगाच उठलेला की काय, तर उठलेला पण जाऊन झोपला परत त्याच्या पप्पाजवळ. तर मी आले परत अभ्यासाला इकडे, कारण मी जरा आज लवकर उठले ना, कारण रात्री लवकर झोपले. तुम्हाला माहीत आहे ताई मला. आणि खरंच आणखी एक सांगायचं आहे, कमेंटमध्ये विचारतात मला ताई तू किती अभ्यास करते किंवा तू अशी एवढ्या वेळ अभ्यास करते, तू झोपते केव्हा. तर बघा मैत्रिणींनो, माझं कसं आहे ना, समजा मी रात्री जर समजा लवकर झोपली 10-10:30पर्यंत झोपली ना तर मी सकाळी आवर्जून 4च्या अगोदरच उठण्याचा प्रयत्न करते. कारण माझा रात्री अभ्यास होत नाही ना, म्हणजे माझी 5 ते 6 तासाची झोप झाली की मला आपोआप जाग येते, कारण मला ती सवय पडलेली आहे. आणि जेव्हा माझा रात्री उशिरापर्यंत अभ्यास होतो ना तेव्हा मी सकाळी उशिरा उठते, म्हणजे माझी झोपही होते, छान अभ्यासही होतो. म्हणून तुम्ही पण तसंच नियोजन करा, जरा तुमचं झोपेचं नियोजन करा. तुम्हाला जे कम्फर्टेबल झोन असेल ना त्या झोनमध्ये तुम्ही अभ्यास करा. जर तुमचा सकाळी अभ्यास होत नसेल तर रात्री अभ्यास करून घ्या. म्हणजे रात्री जर तुम्ही भरपूर वेळ जागरण करू शकत असाल 12पर्यंत तर छान अभ्यास करून घ्या. सकाळी थोडा उशिरा उठा, 5 ते 6पर्यंत. कुठेतरी एकतरी आपल्याला नियोजन करावं लागेल.
माझं रात्री झालं तर मी सकाळी उशिरा उठते आणि रात्री लवकर झोपले तर मग सकाळी रात्री जर लवकर झोपले ना तर सकाळी उशिरा उठते. तर बघा आपला सुरू होता आता गणिताचा विषय. तर गणितामध्ये आपल्याला घन हे 15 पर्यंत पाठ असायलाच हवे. इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वर्ग पाठ असायलाच हवे. तोंडपाठ असायला म्हणजे जो आपल्याला 1-2 मार्काचे प्रश्न येतात ना तिथे आपल्याला विचार करायला वेळच नको, डायरेक्ट क्लिक करायचं. म्हणून हे घन, त्यानंतर वर्ग, त्यानंतर पाढे आणि कसोट्या, बेरीज वजाबाक्यांचे नियम, प्लस प्लस, मायनस मायनस हे सगळं तोंडपाठ असायला हवं. आपलं कसोट्या पण तोंडपाठ असायला हव्यात, जेणेकरून आपण तेव्हाच आपलं योग्य नियोजन करू शकू. आणि जोही घटक आपण गणिताचा अभ्यासतो ना त्याचे कमीत कमी 15 मिनिटं दररोज आपली रिव्हिजन व्हायलाच हवी. जो घटक आपल्याला कठीण जातो तो, जसं मला नफा तोटा कठीण जातो, त्यानंतर मला शेकडेवारी कठीण जाते, आणि त्यानंतर मी सांगते तुम्हाला मला लसावी मसावीचा काही भाग कठीण जातो. तर त्याला आपल्याला 15 ते 20 मिनिटं कमीत कमी म्हणते, जास्तीत जास्त अर्धा तास तरी द्यावा लागेल. त्या घटकांचे दररोज आपल्याला सराव उदाहरणे करून बघावे लागतील. आणि जेव्हाही आपण अशी रिव्हिजन देऊ ना आपल्याला एकदा का मूलभूत क्रिया समजल्या म्हणजे प्रश्न कसाही फिरून आला तरी पण आपण मग तो लिहू शकू. त्यानंतर अपूर्णांक, पूर्णांक यांना सोपे रूप द्या हे प्रश्न येतात. त्यानंतर जे आपल्या बेरजेचे ज्या कंचे भागोबेवचे जे पूर्ण क्रिया असतात हे सोपे आहे ना ते सगळं आपल्याला छान अगोदर करून घ्यावं लागणार आहे. म्हणजे जे असे मोठे मोठे गणित असतात आणि त्यात आपले मार्क गेले तर मग तेवढं आपल्याला अवघड जात नाही, कारण तो प्रश्नच समजत नाही आपल्याला. पण जे सोपी गणित असतात ना त्यात आपले मार्क कटायला नको. म्हणून सांगते ना मी असं ठरवलं आहे माझं स्वतःचं की जे मला गणिताचे सोपे घटक जातात ना त्यात माझा एकही मार्क जायला नको. कारण जर सोप्या घटकात आपले मार्क गेले ना तर मग आपण काहीच करू शकणार. कारण कठीणमध्ये तर जातातच. कठीणमध्ये आपण किती अभ्यास केला ना नफा तोट्याचा तर माझ्या डोक्यातच भरत नाही. म्हणजे मला काय वाटते काय माहीत, मला नफा तोटा माझ्या डोक्याच्या वरून जातो. अगोदरपासून माझा हाच आहे प्रॉब्लेम. माझं शेकडेवारी काही घटक सोपे जातात शेकडेवारीतले, आणि जे असे प्रश्न फिरवून येतात ना ते जरा समजायला वेळ लागतात आणि सोप्या म्हटलं करून टाकते भरकन. म्हणून मी माझं असं नियोजन केलेलं आहे की जेही माझे गणिताचे सोपे घटक आहे त्यांना मी माझा पूर्ण म्हणजे काय म्हणायचं आहे मला की मला ते परफेक्ट करायचेच आहे. त्यामुळे माझे मार्क जायला नको. तर बघा मी काय केलेलं आहे आता तुम्हाला दाखवते. हे बघा मी असे 1 ते 30 पर्यंत वर्ग आणि घन लिहून घेतलेले आहेत आणि हे असे छान माझ्या डोळ्यासमोर ठेवते. आणि हा चार्ट मी म्हणजे असा चिपकवलेला नाही आहे, तो मी कुठेही माझ्यासोबत देते. समजा मी कुठे आता पोळ्या टाकत आहे किंवा मग काही भाजी तोडत आहे, कधी कधीची गोष्ट सांगते तुम्हाला, तर मग तो तिथे असा माझ्याजवळ एक अशा पिना आहेत तिथे लावून कसं मला हे वर्ग आणि घन नेहमी नजरेखालून जात राहिले ना आपल्यात आपले लवकर पाठ होतात. आणि आपण हे कसं आहे मैत्रिणींनो हे दररोज वाचावं लागतं, नाही तर तुम्ही पाठ केलं नंतर आपण म्हणतो आपल्याला आठवणार नाही. म्हणून त्याची दररोज रिव्हिजन व्हायला हवी. आणि त्यासाठी मी हा चार्ट असा माझ्यासोबत ठेवते कधी पण जिथे जिथे मला असं वाटते की ती माझ्या नजरेसमोर राहते तेव्हा. तर बघा आता वाजलेले आहे 6:15 आणि मी आलेली आहे बाहेर. तर बघा छान पाऊस येता, इतकं छान गारवा सुटलेला आहे, भारी वाटत होते एकदम. आणि इतकं छान बघा मी तुम्हाला दाखवते झालंय बघा. मस्त थकवा गेलाय, सकाळी 3:30 पासून उठलेली होती पण इतकं छान फ्रेश वाटत होतं मला. खरंच सांगते बाहेर आले ना मस्त कुलूप वगैरे उघडलं आणि लगेच गेले आतमध्ये कॅमेरा आणायला म्हणजे फोन आणायला माझा, आणि बघा शूट करून घेतलं कारण इतकं छान वाटत होतं मला. ही फुलं ते छान त्यावर मस्त पाऊस पडलेला, भारी फिलिंग येत होती. आणि कसं आता मुलीची आहे पेपर सुरू तर तिची असते 11:30ला स्कूल, त्यामुळे मला एवढी आता स्वयंपाकाची घाई नसते. म्हणून मग परत गेले आतमध्ये आणि परत माझे आपली पुस्तकं घेऊन आले आणि मस्त बसले बाहेर कारण इतकं छान वातावरण होतं. मग घेतलं मराठी विषय आणि मराठी विषयात मी मागे तुम्हाला अलंकार सांगितले होते. आपल्या मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अलंकाराचे 2 प्रकार सांगितले होते, शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. तेच आज मी कंटिन्यू करणार आहे समोर. तर मी तुम्हाला आपल्या जे व्हॉट्सअप ग्रुपचं चॅनल आहे तिथे मी आपले जे नोट्स आहे ते प्रोव्हाइड केले होते आणि त्यासमोर मी आज अभ्यास करणार आहे. तर आज मी करणार आहे आता अर्थ अलंकार. तर अर्थ अलंकारमध्ये मी करून घेत आहे उपमा, त्यानंतर उत्प्रेक्षा, त्यानंतर अपणहुती, अनन्वय, अतिशयोक्ती, हे आहेत चेतनागुणोक्ती, विरोधाभास, दृष्टांत, हे सगळे अर्थ अलंकाराचे प्रकार आहेत. तर मैत्रिणींनो तुमच्यासोबत पण शेअर करते जेणेकरून माझा पण अभ्यास वाढीस लागतो आणि तुमचा पण अभ्यास होतोय हा व्हिडिओ बघता बघता. तर बघा
उपमामध्ये ना कोणते शब्द येतात मैत्रिणींना? सम, समान, सारखा, प्रमाणे, परीस, परी. आणि मैत्रिणींनो, दोन वस्तूमधील साधर्म्य दाखवण्यासाठी किंवा सारखेपणा दाखवण्यासाठी उपमा अलंकाराचा यूज होतो. त्याचं उदाहरण सांगते तुम्हाला. सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी. तर बघा, नभाला जो परी शब्द लागून आलेला आहे ना, म्हणून तो उपमामध्ये असते. आणि मी कधी पण जे माझे मराठीचे जे घटक आहे ना, वृत्त असो, अलंकार असो, त्यानंतर समानार्थी शब्द असतो, विरुद्धार्थी शब्द असो, मी कुठेच माझे मार्क जाऊ देत नाही. आणि मला कुठेही पैकीच्या पैकी असतात मराठीमध्ये मार्क. मी कधीच माझे मराठीचे मार्क कटू देत नाही, कारण मराठी मलासाठी खूप सोपा विषय आहे. मला अगोदरपासून 12वीपासून सांगते मी तुम्हाला, मराठीत माझे मार्क जर गेले तर मला फार दुःख होते. म्हणून कमीत कमी एखादा 2 मार्कच चुकतो माझा, नाही तर मला 30 आउट ऑफ 29-28 मार्क मिळतातच. म्हणून आपण कधीही आपला जो सोपा विषय आहे ना, त्यात आपले मार्क कटूच द्यायचे नाही. तो आपला भक्कम विषय, आपला म्हणजे काय म्हणतात त्याला, आपल्याला प्राऊड फील झालं पाहिजे की मी यात पैकीच्या पैकी मार्क मिळवले आहेत. आणि बघा मैत्रिणींनो, मी ना अभ्यास करता करता जर मला थोडा असा आळस यायला लागला आणि मी माझी जागा चेंज करते. तुम्ही म्हणताना ताई आमचा अभ्यासात मन लागत नाही किंवा मला आळस येतो, तर आपली प्लेस चेंज करायची. त्यांनी काय होतं मैत्रिणींनो, प्लेस चेंज केली की मग आपल्याला पण आपण नवीन जागी बसलो की आपल्यालाही थोडासा हुरूर येतो अभ्यास करायचा आणि आपल्या अभ्यासात मन लागतं. तर बघा, माझ्या घरी असा झोपाळा बांधलेला आहे, मी त्यावर असे जाऊन बसले थोडा वेळ आणि रीडिंग करून घेत आहे. आणि त्यानंतर कसं मग थोडा मला पण आणखी उत्साहाला अभ्यास करायचा, तर मी त्यानंतर उत्प्रेक्षा हा अलंकार करून घेत आहे. आणि उत्प्रेक्षामध्ये कोणते शब्द येतात मैत्रिणींना? जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे की. तर याचं उदाहरण आहे मैत्रिणींनो, हा आंबा जणू साखरच. म्हणजे कसं असतं, उपमे जणू उपमानच वाटतो ना, तिथे हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. आणि त्याचे अक्षर जणू मोतीच. बघा, जणू शब्द आलेला आहे, त्याला उत्प्रेक्षा अलंकारमध्ये येतो. आणि बघा, त्यानंतर मग मी करून घेतलेला आहे अतिशयोक्ती. आणि तुम्हाला माहीतच आहे, अतिशयोक्ती हा सोपा अलंकार आहे आणि कुठलीही कल्पना त्यात फुगवून सांगितली जाते. समुद्राचा समुद्र. त्यानंतर मग मी करून घेतला रूपक अलंकार. देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर, उपमय उपमान एकच आहे असे भासवले जाते. नंतर मी वळले दृष्टांतमध्ये. दृष्टांत हा अलंकार एखादा विषय पटवून सांगण्यासाठी जो दाखला देतात त्याला म्हणतात. जसं की लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रेवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. त्यानंतर मग मी वळले विरोधाभासकडे. त्याचं तुम्हाला माहीतच आहे की जरी आंधळी मी तुला पाहते आणि मरणात खरोखर जग जगते. म्हणजे मी काय करते मैत्रिणींनो, जेव्हा मी अलंकार करते ना, तर मी प्रत्येक याच्यात छान उदाहरण लर्न करून ठेवलेलं आहे, जेणेकरून मग परीक्षेत आलं नाही की डोळे लावून आपल्याला ते ओळखता येते. त्यानंतर चेतना गुणोक्ती, जसं की निर्जीव मानवकृत कल्पना सजीवाप्रमाणे कृती करतात, तर त्यालाच आपण चेतना गुणोक्ती म्हणतो. चाफा बोलेना, चाफा चालेना, छान उदाहरणं आहेत आपल्या मराठी भाषेत. आणि बघा, मी थोडं फिरून पण अभ्यास करून घेत आहे, रीडिंग करून घेत आहे. आणि हे जे नोट्स आहे माझ्याजवळ, ते मराठीचे नोट्स आहेत, कारण तुम्हाला माहिती आहे माझा संघर्ष जुना आहे, भरपूर दिवसाची मी माझी पुस्तकं जपून ठेवलेली आहेत. तर त्यानंतर मी स्वभावोक्ती अलंकार करून घेतलेला आहे. आणि स्वभावोक्ती अलंकारमध्ये एखादी जेव्हा कोणती वस्तू, प्राणी, स्थळ आणि वस्तू व प्रसंगाचे वैशिष्ट्यपूर्ण हुबेहूब वर्णन केले जाते, त्याला स्वभावोक्ती अलंकार म्हणतात. तर त्याचं छान उदाहरण आहे, मातीत पसरले ते अतिरम्य पंख, केलेवरी उदर पांडुर निष्कलंक. तर मला ना फार आवडतात हे अलंकार वृत्त, आणि खरंच मला खूप आवड आहे मराठीत. तर बघा मैत्रिणींनो, माझा असा अभ्यास सुरू आहे मराठी, आणि माझा छान अभ्यास होत होता. बाहेर खूप छान वातावरण होतं. तर आजसाठी मैत्रिणींनी एवढंच. आणि मी आज तुम्हाला गणिताचा काही बेसिक अभ्यास कसा करायचा त्याच्या टिप्स दिलेल्या आहे. आणि छान मी सकाळी गणिताचा अभ्यास करून घेतला. आणि त्यानंतर मी समसंख्या आणि विषमसंख्या घटक करून घेतला. आणि जे माझे वर्ग आणि घन राहिले होते ते पण पाठ करून घेतलेले आहेत, आणि त्यांना आता दररोज रिव्हिजन करणार आहे. तर मैत्रिणींनो, आजसाठी एवढंच. तोपर्यंत आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा. मी ही जे मराठीचे अलंकाराचे नोट्स काढले ते तिथे शेअर करते. आणि नक्की तुम्ही तुमचा अभ्यास कुठेपर्यंत चाललेला आहे ते कमेंटमध्ये सांगा. कुठला विषय तुम्ही करत आहे, तुम्हाला कुठला विषय सोपा जातो ते पण सांगा, जेणेकरून मला पण प्रेरणा भेटेल. आणि काही टिप्स द्यायचे असतील अभ्यासाचे मला पण द्या, जेणेकरून मला पण त्याचा फायदाच होईल. तर तोपर्यंत पॉझिटिव्ह विचार करा, आनंदी राहा, स्मार्ट स्टडी करा आणि वेळेचा सदुपयोग करा. आणि भेटूया पुढील व्लॉगमध्ये. तोपर्यंत छान अभ्यास करा, स्वस्थ राहा, मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. पॉझिटिव्ह थिंकिंग करा, पॉझिटिव्ह विचार करा. भेटूया पुढील व्लॉगमध्ये. बाय.